तर मुख्यमंत्री शिंदेनंतर देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यपालांच्या आता भेटीला गेलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। ज्या पद्धतीने मागणी होते की विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, तर त्या संदर्भातल्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। ही भेट झालेली आहे, फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। एकीकडे आपण पाहतोय की जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 7वा दिवस, त्यांची प्रकृती खालावते आणि आता त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे की 2 दिवसांमध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, विशेष अधिवेशन बोलवा। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेले होते। या संदर्भातली चर्चा झाली असावी अशी माहिती मिळते आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे। त्यांचा ताफा त्या ठिकाणाहून बाहेर पडलाय। ही थेट लाईव्ह दृश्य जी आहे ते TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली आपण पाहताय। देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनामध्ये अवघ्या काही वेळापूर्वी दाखल झाले। 10 मिनिटं त्यांची राज्यपालांची चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यपाल रमेश बैस यांची त्यांनी भेट घेतली। मराठा आरक्षण प्रश्नी, राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार होते अशी माहिती होती आणि ती माहिती आता सत्यात उतरल्याचं खरं आपल्याला पाहायला मिळतं। ही सगळी दृश्य आपण TV9च्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह अशी पाहतोय। मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची जी भेट होती ती कुणालाही माहीत नव्हती, पण ही भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये पण 10 ते 15 मिनिटं चर्चा झालेली आहे। एक विशेष अधिवेशन मराठा आरक्षण प्रश्नी बोलवण्यात यावं असा जो एक महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांचा सूर आहे, याबाबत सुद्धा ही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीट आहे की नाही याबद्दलची सुद्धा खात्री जी आहे ती राज्यपालांनी करून घेतलेली आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्ण दखल महाराष्ट्र शासन घेत आहे, गृह मंत्रालय घेत आहे। अशी जी एक खात्री आहे, जी ग्वाही आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटलेला आहे, बीडमध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने धावपळ झालेली आहे। 100हून अधिक एसटी बसेस ज्या आहेत त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। TV9च्या माध्यमातूनच सर्व महाराष्ट्राच्या जनतेने ही सगळी दृश्य पाहिलेली आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी कशा पद्धतीची परिस्थिती आहे याचा देखील आढावा घेतल्याची माहिती मिळते आणि राज्यपाल रमेश बैस हे सुद्धा आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत। त्यांनी देखील दखल घेतलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मराठा आरक्षण प्रश्नी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष आक्रमक होत आहेत, मराठा समाज आक्रमक होतोय, जरांगे पाटील आपली भूमिका त्या ठिकाणी मांडताना पाहायला मिळतात, मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचं ते सुद्धा म्हणतात। त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का, आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या बाबतीतच या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। वैशाली, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था आणि जी प्रामुख्याने मागणी केली जाते ती म्हणजे विशेष अधिवेशन बोलवण्याची, तर या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली असावी अशी माहिती मिळते। तर राज्यामध्ये काल झालेल्या हिंसाचाराची आता दखल घेण्यात आलेली आहे। गृह मंत्रालय सातत्यानं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कालच्या घटनांचं CCTV फुटेज हे आता पोलिसांच्या हाती लागलेलं आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। काही लोकांना अटक, उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू झालेला आहे अशी माहिती देखील मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी, काल बीडमध्ये जो हिंसाचार झालेला होता, ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या होत्या, आमदारांचं घर जे आहे ते पेटवण्यात आलेलं होतं, कार्यालयाची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली होती। देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी ही भेट घेतल्याची माहिती मिळते। विशेष अधिवेशनावर सुद्धा फडणवीसांनी राज्यपालांसोबत चर्चा केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर जात भेट घेतलेली आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत, काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत आणि रास्ता रोको सुद्धा केला जातोय। ही सर्व परिस्थिती, या सर्व परिस्थितीची माहिती फडणवीसांकडून या ठिकाणी राज्यपालांना देण्यात आलेली आहे। राज्यपाल याच मुद्द्यावरून राष्ट्रपती यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहेत। मात्र 2 महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था आणि शिवाय विशेष अधिवेशनासंदर्भात आता काही वेळापूर्वी जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा अधोरेखित केला की 2 दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि या संदर्भात विशेष अधिवेशन हे तातडीनं बोलवण्यात यावं अशी मागणी जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतानाच हेच मुद्दे मांडले असावेत अशी माहिती मिळते आणि आता काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांची भेट घेतलेली आहे। दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आता नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर जात भेट
घेतलेली आहे. जवळपास 10 ते 15 मिनिटं ही भेट झालेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती केली जाते, मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येनं सहभाग आहे. ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत, तोडफोडीच्या घटना घडलेल्या आहेत. आमदारांचं राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. विधिमंडळापासून ते अगदी लोकसभेपर्यंत आमदार खासदार जे आहेत ते आता राजीनामे देत आहेत आणि हे राजीनामा सत्र आता सुरू झालेलं असतानाच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आणि आज फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व आमदार जे आहेत ते मराठा समाजाचे एकवटलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि आता थोड्या वेळापूर्वी राज्यपालांची भेट जी आहे ते देवेंद्र फडणवीसांनी घेतली. तुमची देखील मागणी आहे की विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलवण्यात यावं. आता या सगळ्या संदर्भातच्या हालचालींना वेग आलेला आहे. आम्ही सुद्धा राज्यपालांच्या भेटीचा वेळ मागितलेला आहे आणि त्या संदर्भात राज्यपालाला आम्ही आज भेटून त्यांना सुद्धा सांगणार आहे की विशेष अधिवेशनाची मागणी राज्यपालाच्या मार्फत करणार आहे. खरं तर तुमची देखील मागणी राहणार आहे राज्यपालांकडे की संपूर्ण विशेष अधिवेशन बोलवावं. खरं तर राज्यातली कायदा सुव्यवस्था जो आहे तो संपूर्ण ऐरणीवरती आलेला आहे. खरं तर हे पूर्णतः गृहविभागाचा अपयश आहे. ज्यावेळेस काल महाराष्ट्र जळत होता त्यावेळेस पोलीस प्रशासन किंवा गृहविभाग बघत होता. त्यामुळं हे निश्चितच गृहविभागाचा अपयश आहे आणि हे होताना गृहविभागाचे लोक अधिकारी प्रशासन काय करत होतं हेही महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे. आणि खरं तर कालच्या जाळपोळी झाल्या ह्याची माझं म्हणणं आहे की याची सुद्धा सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. तर राहुल पाटील, तुम्ही गृहमंत्री कुठे होते हा प्रश्न उपस्थित करतात. काल गृहमंत्री जे आहेत त्यांचा दौरा छत्तीसगडमध्ये होता. ते भाजपचा प्रचार करत होते संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान. तर महाराष्ट्र जळत असताना गृहमंत्री जर छत्तीसगडमध्ये जात असतील तर तुम्ही पहा कशा परिस्थिती कायद्याची या महाराष्ट्रात झालेली आहे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की जे काही दुर्घटना घडलेली आहे बीडमध्ये त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. पोलीस तिथं उभ्याची बघ्याची भूमिका का घेत होती? ज्यावेळेस एखाद्याचं घर जाळत आहे त्यावेळेस पोलिसांचं काम नाही का?